अगं पल्लू पडला. पल्लू एक नंबर भाई. नको पावसात लागतं ते. एक दिवस असंच राहायचं पूर्ण. 2 लाख रुपये एकदा बोललेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. अपन फ्रेश हो गए, फटाफट तैयारी वगैरह कर ली है और अभी नीचे जाना है टू शूट विथ सिद्धांत एंड शुभम. सिद्धांतचा एक व्हिडिओ आहे तो शूट करायचा आहे, बट त्याच्या आधी जेवायची बात आहे. आय नो. एन्जॉय. हे आहे भाकरी, ही आहे कोळंबीचा रस्सा, लिंबू इज द कार्यक्रम अँड सुरमई छोटे छोटे तुकडे. सो आता आपण आलोय खाली शूट करायला आणि माझा बर्थडे होता 21 ऑक्टोबरला आणि शुभमनी सर्वात फास्ट म्हणजे पुढच्या वर्षीचा बर्थडे यायच्या थोडा आधीच माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. भाई मी आधीच आणलेलं पण नेहमी भेटतच नव्हतं, आम्ही विसरत होतो. किती कमी भेटलं. बरोबर. फायनल बाहेर गावी वाली पब्लिक ती एकदम बाहेर गावी गेलेत ते आमचे. और भाई फॉसल नाही, फॉसिल आहे ते. फॉसल खूप हसल केले त्याने. ओ भाई ब्लैक एक मेरे पास नहीं था भाई. नाही था ना, मेरे को पता है. एक नंबर. माझ्या बर्थडेला काय दिलं तुम्ही? आता तुझ्या बर्थडेला येणार तेव्हा ना, मे मध्ये येणार ना. येऊन गेलं तेव्हा काय दिलं? येऊन तेव्हा मी डिसाईड केलं नव्हतं यार. याच्या बर्थडेला ठरवलं भाई हा माणूस माझ्या बर्थडेला आला पण नाही रे. कोकणात निघून आता मी तर गिफ्ट पण नाही बोललो. बर्थडेला तरी अटेंडन्स तरी द्यायची. बर्थडे दे. बाप रे. पण मला सांग, तू सगळ्यांना फॉसिल काय देतोय? तू सगळ्यांना सौरभला, मी नीलला टायटन दिली. मग तेच बोलतो. हे काय येत आहेत? हे सगळे काय येत आहेत? हे बघ, मी तुझ्या ब्लॉग मध्ये सांगितलं कोणाच्या माहित नाही. मी असं सांगितलं या आता वर्षात मी चालू केलेलं आहे सौरभच्या बर्थडे पासून, जुलैपासून. कोणाच्या? जुलैपासून सौरभच्या बर्थडे पासून. तर जुलैपासून मी चालू केलेलं की मी ऑरेंज ज्यूस गँगचे जे 5 मेंबर्स आहेत मी सोडून त्यांना वॉच दे. कारण वॉच दिल्यावर आपला चांगला टाइम सुरू होईल. आपला टाइम आहे का? ह्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचंच नाहीये चांगल्या टाइम बद्दल सध्या तरी. चांगला टाइम नाही तुझ्या. नाही, माझ्या आयुष्यात आहे. माझ्या जो देतोय त्याचं म्हणजे काय चांगला टाइम आहे. ओके मग ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. मार्च पर्यंत कळेल ना. अच्छा ओके. स्वतःला पण एक माझ्याकडे ई शॉप पण आहे. हा काय सांगतोय? कोण काय तुझं देतो, तुझं पण देतात. मे मध्ये येणार याचा. पण तुझ्याकडे अशी काय ऑफर आहे की तू फक्त घड्याळ देतोय सर्वांना? अशी काय कुठे डिस्काउंट आहे का? काय आहे काय नाही? ब्रँड डील वगैरे अशी काय नाही? तू सगळ्यांना सांगितलं का फॉसिल घालून टाक. हा संध्याकाळी बोल आई ना ती घालून एक स्टोरी. जुलैला नील आणि सौरभला एक नंबर भाई. नको पावसात लागतं ते. काय लागतं? प्लॅस्टिक ताडपत्री. एक नंबर भाई. ब्लॅक वालं घड्याळ नव्हतं माझ्याकडे, पण हे चांगलं वाटतं. आणि किलर कलर वाटतो ना, शायनी एकदम. अरे पूर्ण ब्लॅक नाही हा. पूर्ण ब्लॅक आहे. अरे हा पण मध्ये डार्क आहे, बाजूने मॅट टाईप आहे. पण ते छान वाटतं ब्लॅक. काढ नाही बघवत नाही मला. हळूहळू थांब तोडशील. आता शुभमनी पण दिलंय, आता संभाटांनी पण दिलंय आणि मी स्वतः घेतलंय. आता 3 घड्याळ घालावं लागतील मला असं वाटतंय. हे काढ ना. काढायचं का? ब्लॅक भाई बाप आहे, ब्लॅक आवडतं. पण तू असं का नाही करत? 2 दिवस हे घालायचं, 2 दिवस ते घालायचं, 2 दिवस ते घालायचं. घालू शकतो. आता काहीच नाही हातात, मग तुझं घालणार संपलं. हे भाई हे बघ पॅकिंग आहे इथे. जेवायला आज वाटतं तेल बाहेर नाही आलं पाहिजे म्हणून एवढी पॅकिंग केली गावात. एवढं झोमॅटोची पॅकिंग आहे. हा ना, तेच एकदम कळलं. कारण काढतोय आणि एक पट्टा तुटला खाटकत. मजा येईल. अर्धे पैसे देऊन हे गिफ्ट माझ्याकडे सरकवतो का? हो फायनली. हे काहीतरी धागा पण आहे भाई. सगळीकडे प्लॅस्टिक आहे रे. बापरे खतरनाक. 1x 1x 2x 5x फास्ट. फासी नाही, फॉसी. फासी.
फासिल का फंदा फात फासिल. वहिनी त्याला कधीपासून बोलते. हो वहिनी रेडी का? पदर भाई काढ पॅन्ट काढ. साडी काय अशी नाही करत. साडी नेसतात. केसी नेसतात. माझ्यासमोर असं मराठी बोलतो रे. भाई रात कुठे? साडी घालून यांनी हे पण केलं पाहिजे पुष्पाची. हो भाई साडी घालून पुष्पाची पण रील कर. ते तो साडी घालून आपली करतो बघ. तांडव. गेट रेडी विथ सरफरी वहिनी गुदगुदल्या. अग पल्लू पडला. पल्लू पदर तुझं टपोर डोल. डिरेक्टर बा राजीव पाटील. अहो या भाऊजी या. तुमचा टेमका बघा. जेवण आलेले दिसत आहे. बाटल्या कुठे? हाय रेडी आहे सगळं रेडी आहे. झालं. कसं काढतात ते कोणाला माहिती? अरे काढायचं नाही रे नाही ना उतरला. नाही श्रवणच्या आईने जर हे बघितलं लाजीरवाणी गोष्ट आहे. एकदम उल्लू गिरी केली. कानातले काढ ना यार. अरे कसे काढायचे मला काय याची किस कोण घेईल? रवीची घे. रवी अरे लास्ट कसं नीट काढ. रात्री विलामध्ये असं फिरवायचं. बाई छन एक नंबर. सिद्धांत नाही निघत आहे हे. सिद्धांत एक एक कान दिवस बघ. असंच राहायचे किती घ्यायचे? बघ एक दिवस असंच राहायचं पूर्ण. 2 लाख रुपये ऍक्च्युली. कान नाही काढायचं. काढायला रवीला आवडलं. इकडनं असं पाण असेल. हा बरोबर ह्याला येतंय. हो अच्छा गर्लफ्रेंड आहे ना तुला? हे थांब ते नको काढू. पिन लागली. ठेवायची माहिती आहे. काय नाही. अरे थांब नको. अरे निघाले तुला लागेल असा ना. काढलं अरे तुला बोललो होतो. हे बघ काय? हे बघ हे कसं निघालंय. थांब ना जरा. आणि आता एक सेम पिक्चर आला होता अलिबाबा आणि 40 मधले चोर. सिमिलर आहे. फाडू का? मस्त आहे. नको. आईची साडी आहे. आई मला फाडेल. आपण कान हलका झाला. अरे हा तू नाही थांबतो. एकच एकदा बोललेलो. पहिले एक केलंय रे.
तू पण भिजला मेमोरीज ब्रिंग बैक अरे बाप रे सिद्धांत सरफरेनी श्रवण शिरसागर पाणी फेकून त्याची लाठी त्याला दाखवली. देवा. And we have come home and it's time to lamlate on this bed. बहुत थके भाई आज, बहुत शूट कर लिया. और सरफरी वही का जब शूट रहता है ना तभी उसमें तो बहुत ज़्यादा एफर्ट लगता है बिकॉज वो कैरेक्टर पकड़ना आणि मग ते ओढणी और व्हेरी डिफिकल्ट बट मज़ा आता है भाई. तुम लोग को भी मज़ा आता है ते बघून खूप छान वाटतं. सो कसा वाटला ब्लॉग प्लीज़ नीचे कमेंट्स करके बताइए. और सिद्धांत साड़ी पहन के कैसा लगता है वो भी नीचे कमेंट्स करके बताइए. मेरे को प्लीज मत बोलना साड़ी पहनने के लिए. अगर मैंने साड़ी पहना तो मैं वो कैटेगरी दिखना शुरू हो जाऊंगा. तुम्हारा कळतं मी कोणती बोलतोय. सो वो अपन रिस्क नहीं लेंगे. अपना ओढ़नी सॉर्टेड है, बेस्ट है, कोई प्रॉब्लम नहीं है. और या दैट्स अबाउट इट. आई होप यू लाइक दिस व्लॉग. अभी मेरे को बहुत सोचना पड़ेगा कि शुभम का घड़ी किधर पहनूं बिकॉज ऑलरेडी मैं 2 घड़ी पहनता हूँ हाथ में. त्याच्यात शुभमचं नवीन एडिशन झालंय. तो बहुत लोग बोलते हैं मेरे को कि भाई तू 2 घड़ी क्यों पहनता है, तेरे हाथ में देखा है मैंने. अगर आपने व्लॉग्स मेरे नीट से फॉलो नहीं किया तो फिर आपको नहीं समझेगा. इसलिए बोलता हूँ प्रॉपर सब्सक्राइब करो, नोटिफिकेशन मिल जाएगा. और मेरा लफड़ा बिल्कुल भी नहीं चाहिए. आज भी ये सेकंड व्लॉग आया है. कल और 2 व्लॉग आएंगे. उसके बाद भाई फाइनली अचीवमेंट होगी अपनी कि कोई भी बैकलॉग नहीं रहेगा ऑफ व्लॉग्स. सॉरी एक असेल बट ठीक है वो मैं तुमको बताऊंगा वो क्यों है. क्योंकि एक वो रील शूट का BTS है तो ते नंतर का है. लेकिन उसके बाद सिर्फ एक ही व्लॉग आएगा. एंड वो जो BTS का व्लॉग है वो बीच में मैं डाल दूंगा, उसका टेंशन. लेकिन अभी कल के बाद अपन रेगुलर हो जाएंगे. डो नॉट वरी. ओके. हैप्पी क्रिसमस. बिलीव इन मैजिक. एंड hasta luego. Jingle, jingle, jingle all the way.